वर्षपूर्ती जनतेच्या सरकारची, वर्षपूर्ती ऐतिहासिक जनादेशाची, लेखाजोखा 1 वर्षाचा, ट्रेलर विकसित महाराष्ट्राचा। विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक जनादेश मिळाला आणि स्थापन झालं महायुती सरकार। या सरकारची धुरा सांभाळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरात थक्क करणारं काम करून दाखवलंय। आर्थिक असो वा सामाजिक, सांस्कृतिक असो की प्रशासकीय, सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे। महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गडकिल्ल्यांसाठी महायुती सरकार विशेष प्रयत्न करताना दिसतंय। यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला। इतकंच नाही तर महाराष्ट्रातील 500 मंदिरांचा आणि 50 किल्ल्यांचा जीर्णोद्धार शासन करतंय। महानुभाव पंथाचे पवित्र ठिकाण असलेल्या रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे। यासोबतच गेल्या 1 वर्षात पायाभूत सुविधांच्या बाबतीतही महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत खूप पुढे गेलाय। मुंबईतील भुयारी रस्ते, अनेक नवीन महामार्ग आणि सागरी सेतू, नागपूर, पुणे, मुंबई मेट्रोच्या विविध टप्प्यांचा विस्तार यामुळे महानगरातील प्रवासात आता सुखकर आणि जलद झालाय। झपाट्यानं सुरू असलेलं बुलेट ट्रेनचं काम आणि सर्वोत्तम विमानतळांमुळे आता महाराष्ट्रातील नागरिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेत आहेत। यासोबतच मुख्यमंत्री देवाभाऊंच्या राज्यात सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 2.4 कोटी बहिणींना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत। या मासिक उत्पन्नामुळे महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत। यातून महिलांचा आत्मविश्वास वाढलाय। आर्थिक सक्षम महिलांमुळे त्यांचा सामाजिक आणि कौटुंबिक आदर सुद्धा वाढलाय। याचबरोबर महाराष्ट्राचा कणा असलेल्या शेतकरी वर्गासाठी देखील महायुती सरकार विशेष कार्य करत आहे। महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे जिथे शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात। इथे शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा वीज मिळते, मागेल त्याला शेततळ मिळतं, सौर कृषी पंपाची सबसिडी मिळते। इतकंच नाही तर शासकीय हमी भावानुसार शेतकऱ्यांच्या मालाची नाफेड मार्फत खरेदी सुद्धा केली जाते। नैसर्गिक आपत्तीत देखील शेतकरी वर्गाला 31,000 कोटींची ऐतिहासिक मदत मिळाली। शेतकऱ्यांसोबतच राज्यातील महत्वाचा घटक म्हणजे युवा। आज मेगा भरतीच्या माध्यमातून हजारो युवकांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली। अनुकंपा तत्वावरील वर्षानुवर्ष रखडलेली हजारो पदांची भरती करण्यात आली। 9,563 मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत आणि येत्या काळात 25 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी डिटेल्ड रोडमॅप तयार करण्यात आलाय। कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून 1.32 लाख तरुणांना प्रशिक्षित करून जगाच्या स्पर्धेत टिकणारा मराठी तरुण इथे घडवला जातोय। मागील 1 वर्षात महाराष्ट्र बदलतोय। दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार काम करत आहे। येत्या काळातही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय आघाड्यांवर महाराष्ट्र अशीच प्रगती करत राहील। कारण जनतेचा आशीर्वाद लाभलेलं देवाभाऊंचं नेतृत्व महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरू ठेवेल, एवढं नक्की।